नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ दे आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर कल्याण डोंबिवली फेस्टिवल वेलकम टू काश्मीर. तर आज मी आलेले आहे डोंबिवली येथे फेस्टिवल बघण्यासाठी आणि कल्याण शिळफाटा रोडच्या इथेच आहे ते. शिळफाटा पेट्रोल पंपासमोर हे फेस्टिवल आहे आणि ते 40 दिवस आहे. तर इथे तुम्हाला मिनी काश्मीर म्हटलं तरी चालेल. ते तुम्हाला बघायला मिळेल आणि तिथे स्टॉलसुद्धा भरपूर आहेत, ते सुद्धा बघायला मिळेल. तर एक छान त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि शिळफाटा रोड समोरच हे कल्याण शिळफाटाच्या अपोजिट सुंदर असे काश्मीर तुम्हाला बघायला मिळेल. तर मी शनिवारी रविवारी ह्या दिवशी कसं गर्दी असते सुट्टीच्या दिवशी, तर मी रविवारी आली होती. तो खूप गर्दी होते आणि तिथे बाहेरच खूप छान फोटो वगैरे काढले. आणि हे पहिल्यांदाच कल्याण डोंबिवलीला हे फेस्टिवल आलेलं आहे आणि तिथे मी विचारलं तर काउंटरला तिकीट हे काउंटर बघायला मिळेल आणि तिथे 4 ते 11 वाजेपर्यंत टायमिंग आहे. कल्याण डोंबिवली फेस्टिवल वेलकम टू काश्मीर असं ते गेटच्या इथे लिहिलेलं आहे आणि एकाची 100 रुपये पर पर्सन तिकीट आहे. तर असं तिकीट म्हणजे आतमध्ये गेटच्या इथेच ते तिकिटाचं द्यायचं आणि आपल्याला आतमध्ये एंट्री आहे. तर आत आपण जाऊया. तर तुम्हाला दाखवते. लहान मुलांसाठी खूप वेगळं काहीतरी बनवण्याचा त्यांनी नक्कीच प्रयत्न केला आहे आणि इथे पार्किंगचे 10 रुपये आहे चार्जेस. तर इथून वरती आता आपण जाऊया आणि वरती खूप छान असं बाजूला आर्टिफिशियल असे फुलांचे डेकोरेशन केलेलं आहे आणि खूप सुंदर सुंदर बघू शकता तुम्ही. इथे सगळं वेगवेगळ्या रंगीबेरंगी असं आर्टिफिशियलच आहे सगळं काही, पण त्यांनी असं छोटा काश्मीरचं जे काश्मीरला असतं ना ते सगळं दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. छान सुंदररित्या सजवलेलं आहे. तिथे मध्ये असं पाण्याचा तलावसारखं छोटंसं केलेलं आहे आणि खूप गर्दी आहे हे बघायला. इतकी गर्दी होती ना, तर लहान मुलांना तुम्ही नक्कीच फॅमिलीसोबत घेऊन जावा. आता तुम्ही इथे बघू शकता वरतीसुद्धा आकाशासारखं असं वेगळं छान केलेलं आहे आणि खाली आहे ना ते थर्माकोलचे असे गोळे आहेत, तर ते बर्फासारखे केले आहेत आणि तुम्ही बघू शकता. हे बघा मी दाखवते. तर हे असं बर्फ जसं काही काश्मीरला असतं ना तसं सेम टू सेम ते बर्फासारखं खाली पसरवलेलं आहे. थर्माकोलचे गोळे आहेत ते आणि असं साईडला सगळं फुलांचं डेकोरेशन आहे आणि वरती हे बघा हे दाखवते. सुंदर असं आकाश तयार केलेलं आहे. त्याच्या पुढे गेलं ना तर हे असे सफरचंद जसं काश्मीरला झाडं असतात तशी ते आर्टिफिशियलच आहेत. हे सफरचंदाची झाडं अशी तयार केलेली आहेत त्यांनी आणि खूप सुंदर अशी सफरचंदाची झाडे दिसतात आणि ओरिजिनल असं वाटतं की आपण काश्मीरलाच आलो आहे तसं फील होतं आहे. तर हे बघा इथे सुद्धा झाड आहे. अशी रंगीबेरंगी झाडे लावलेली आहेत. इथे तुम्ही बघू शकता सूर्यफुलांची झाडं लावलेली आहेत. खूप सुंदर झाड लावलेले आहेत. बाजूला कूलर ठेवला आहे. थोडंसं हवामान असं थंड वातावरण त्यांनी तयार करण्याचा प्रयत्न केला आहे जसं काश्मीरला असतं तसं. आणि काश्मीरला असतं तसंच अशी छोटी छोटीशी घरं असं करण्याचा प्रयत्न केला आहे. बघा असं खूप छान आहेत की तिथे अशी मुलं फोटो वगैरे काढत होती आणि छोटेसे असे झोपडे तयार केलेले आहेत आणि त्याच्यावर सुद्धा थर्माकोलचे गोळे टाकलेत म्हणजे जेणेकरून ते बर्फ असं वाटला पाहिजे. तर इथे बाजूलासुद्धा छान असं घर केलेलं आहे आणि तिथे आतमध्ये चढून फोटो भरपूर आम्हीसुद्धा काढले आणि भरपूर सगळे प्रेक्षक काढत होते. तर अशी कृती खूप सुंदर असा केले आहे प्रयत्न त्यांनी. आणि आता आपण चालत पुढे जाऊया. तर पुढे खूप सुंदर आर्टिफिशियल असे डेकोरेशन केलेले आहेत. आपण पुढे आलो तर बघू शकतात. तर असं सगळ्या बाजूने मी तुम्हाला दाखवते. सगळ्या बाजूने असं थंड हवामान आणि ती काश्मीरची फिलिंग तशी येते तसं सेम टू सेम दाखवलेलं आहे.
तर पुन्हा मी तुम्हाला दाखवते. आता हे सुद्धा बघा वरून पाणी सोडलेलं आहे आणि असं छोटासा डॅम तयार केला आहे आणि खाली असं प्लॅस्टिकनेच केलेलं आहे, पण ते सुंदर डॅमचं आणि खाली अशी पाण्यामध्ये फुलं रंगीबेरंगी ठेवलेली आहेत त्यांनी. तर असं छोटासा असा तलाव तयार करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तिथे सुद्धा खूप जणं फोटो वगैरे काढतात. त्याच्या पुढे आल्यानंतर इथे एक माणूस असं स्टॅच्यू वगैरे माणसाचा आहे आणि त्याच्या पुढे हे छोटंसं काश्मीरचं घर असं दाखवलेलं आहे, ते सुद्धा खूप छान आहे. तर बघितलं तर असं ओरिजिनलसारखं वाटतं आणि छान प्रयत्न केला आहे त्यांनी. तर आता आपण पुढे जाऊया. इथे हे बघा स्टॅच्यू दिसतोय आणि मध्ये असं छोटासा तलाव तयार केलेला आहे. बाजूला सगळे असे स्टॅच्यू उभे केलेत माणसांचे आणि त्याच्या बाजूने पेंग्विन आहे. छलचित्र असे खूप दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पेंग्विन असे आणि असे थोडेसे हालचाल असते ना छलचित्रांचे, तसे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर आता तर तुम्ही बघू शकता छलचित्र खूप दुर्मिळ झालं आहे आणि आता आपल्याला ते बघायलासुद्धा मिळत नाही. तर असे छलचित्र असे मान हलवताना किंवा पंख हलवताना पेंग्विनचे दाखवले आहेत. तर असेही छलचित्र बघून खूप आठवणीचा उजाळा म्हणून तुम्हाला खरंच बघायला छान छलचित्र मिळू शकतात. तर काश्मीरच एक बनवलेलं आहे त्यांनी आणि पुढे आलं तर खूप असे सुंदर सुंदर असे प्राणी आहेत. छलचित्रामध्येच त्यांनी ते आपल्याला बघायला मिळतील, त्यांनी तयार केलेले आहेत. तर मी, माझा भाऊ, वहिनी, मुलं सगळेजण आम्ही आलो होतो. खूप एन्जॉय करत होतो. जसे आपण बर्फामध्ये काश्मीरला गेल्यावर असं खेळतो, तसंच ते थर्माकोलचे गोळे वाटतच नव्हते. खरोखर ॲक्च्युली ते बर्फासारखंच त्यांनी तयार केलं होतं आणि तसेच ते सगळे मुलं एन्जॉय करत होते ते आणि बर्फाचे गोळे असे फेकतात ना अंगावर, तसं फील करत होते आणि तसंच खेळत होते, एन्जॉय करत होते. त्यात मी सुद्धा एन्जॉय करत होती. आता हे तुम्ही बघू शकता, हे छलचित्र किती छान तयार केलेलं आहे त्यांनी. तर असे छलचित्र प्राणी खूप खूप दिवसांनी मला बघायला मिळालं आणि खरंच लहान मुलांनासुद्धा ते बघून खूप छान वाटलं असेल आणि त्यांना खूप छान वाटेल. तुम्ही नक्कीच घेऊन जावा हे बघायला. आता त्याच्या पुढे आल्यानंतर हे सुंदर असं हार्ट शेपमध्ये फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे आणि तिथे उभे राहून सगळेजणं फोटो काढतात आणि एन्जॉय करत होते. तर इथे बघा फ्लॉवर आहे, ते पण खूप सुंदर असं रंगीत दिसतं आहे आणि तिथे पण फोटोशूट करत होते. त्याच्यानंतर पुढे असं छान असं फुलांचंच डेकोरेशन आहे. तर त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर तिथे सगळे स्टॉल तुम्हाला बघायला भेटतील. तर खूप पुढे विविध स्टॉल असे अवेलेबल आहे आणि तुम्हाला खूप सारे बघायला मिळतील. त्याच्यात कपड्यांचे, इयरिंग्स, भांडी, सगळं काही बघायला मिळेल तुम्हाला. तर हे स्टॉल आहे ते कपड्यांचंच, खूप छान कपड्याचं स्टॉल आहे. तिथे सुद्धा आम्ही प्राईस विचारली. फिक्स रेट आहे इथे, फिक्स रेट. काय प्राईस? 500, 800, 1000, 2000, 5000. इथे तुम्ही बघू शकता बॅगा आहेत ना, त्या बॅगांची खूप छान क्वालिटी आहे. हां, छान आहे ते आणि खूप सुंदर दिसतंय ते. ₹30. 30, हां तेच बोलते. 30 रुपये का? 20 रुपये, हे 10 रुपये. हे 20 रुपये का? हे 20 रुपये, हे 10 रुपीज, 20 रुपये. मी विचारलं तिथे ते हे स्टॉल आहे ना, तिथे 10 रुपयेपासून ते 30 रुपये, 50 रुपयेपर्यंत भरपूर काही वेगवेगळे असे लावले होते आणि त्या प्राईजमध्येच ते वस्तू लावल्या होत्या. 10 रुपयामध्ये क्लिपा, परत पेन्सिल्स, रबर, सगळं काही वेगवेगळ्या प्राईजमध्ये वेगवेगळी वस्तू ठेवल्या होत्या. आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे आलो. पुढे सुद्धा हे बघा खूप छान छान असे हे पापड किंवा
आचार मसाले वगैरे सगळ्यांची स्टॉल लावलेले आहेत तिथे. काय ते मॅट आहे. तू काय बोलत होती ना मावशी? कैसा आहे? 100, 150, 200, 250, 300, 400, 500, 600. हे बघ ड्रॉइंग भाव. जरा असं पकड. अरे तू हे घेऊ शकते. 50 रुपये आणले दोन. मम्मा मम्मी 50 रुपये 50 रुपये घेऊ. हा कोणाची रिक्षा कुठे आहे? त्याच्यानंतर पुढे सगळ्या खाण्याचे स्टॉल होते आणि तिथे मोमोज, मसाले डोसा, चायनीज, मंचुरन्स हे सगळं काही वेगवेगळे असे प्रकार तिथे खाण्यासाठी भेटतील. आणि तिथे खुर्च्यासुद्धा ठेवलेल्या आहेत आणि तिथे तुम्ही बसून खाऊ शकता. असं वेगवेगळं असे स्टॉलच्या समोर खुर्च्या ठेवलेल्या होत्या. तिथे लिंबू सरबत वगैरे सगळं काही होते. थंडा वगैरे होता, आईस्क्रीम होते. तर ह्या सगळ्या खायच्या वस्तू होत्या ना, त्या भरपूर काही इथे होतं. आणि त्याच्यानंतर इथे आगरी कट्टा आहे. आगरी कट्ट्यामध्ये खूप छान असं तुम्हाला बघायला मिळेल. इथे मच्छीचे सगळे वेगवेगळे प्रकार वजडी, मटण, चिकनचा रस्सा, वेगवेगळे मच्छी सगळं काही इथे अवेलेबल आहे. कसं बघ ना, ओरिजिनल असा रस्सा दाखवला आहे तर्रीवाला. बघा ना मटणाचं हां कसं दाखवलं आहे हे बघा. हो एवढी प्लेट आहे का? एवढी कसं आहे? 300 रुपयाला एक. 300 रुपयाला एक. आणि पॉपलेट? पॉपलेट 250 रुपये. 300 रुपये थाळी. 300 रुपये लावा, 350 रुपये थाळी लावा. 300 रुपये. खेकडा विशाल फेवरेट खेकडा. वाव. मटनचा भात कसला रस्सा आहे. आगरी कट्टा पापलेट माय फेवरेट पापलेट. माय फेवरेट की पापलेट. राजकुमार हिरा पिझ्झा घ्यायचा आहे का? त्याच्यानंतर पुढे गेल्यावर खूप सारे गेम्स आहे तिथे. सगळ्या प्रकारचे सुंदर सुंदर असे आकाश पाळणा किंवा म्हणजे विमान आणि गाड्या वगैरे सगळं काही, म्हणजे जे खेळण्याचे प्रकार असतात ना ते सगळं इथे अवेलेबल आहे. तर हे सुद्धा तुम्ही बघू शकता. वेगळंच गेम आहे जे आतमध्ये असं लहान मुलं गेल्यावर हे पूर्ण पाण्यामध्ये असं तरंगते आणि असं उलटे पलटं होतं आहे. तर खूप छान वेगळाच वाटत होता मला तो गेम. आणि लहान मुलांना तर खरंच मज्जाच येणार आहे त्याच्यात. ते इतकं सुंदर छान गेम होते वेगवेगळे. आणि हे पाण्यातलं सुद्धा छान आहे. तर असे खूप सारे गेम्स आहेत. तर वो आगे आ जाएगी ना फिर. आकाश पाळणा म्हणा किंवा कप बशी असे वेगवेगळे जे खेळण्याचे प्रकार आहेत ना, खरंच इतके छान ठेवलेत ना, तर लहान मुलांना एन्जॉय होणार आहे. ते हे बघू शकता तुम्ही किती उंच आहे, पण ते खालून वरती जाते ना, ते रस्सीचा गेम आहे. तर लहान मुलगा तो खेळत होता. बापरे, खरंच डॅशिंग आहे, म्हणजे खूप छान होतं ते.
माझ्या भावांच्या मुलांनी परत तो खूप छान एन्जॉय केली आणि इतकं छान गेम्स होते ना ते, तर खरंच ते एक एक गेम्स काही सोडतच नव्हते. इथे तुम्ही सुद्धा बघू शकता, हे सगळे मातीचे बरण्या वगैरे सगळं ठेवलेले आहेत, कप आहेत. आणि मी सुद्धा घेतलं इथे 250 रुपयाला. छान आहे हे, ग्रे कलरचं मला खूप आवडलं. तर असे वेगवेगळे असे कुंड्या वगैरे आहेत तिथे आणि खूप छान मातीची भांडी होती. तर असे लहान मुलांचे गेम्स इतके छान आहेत ना, तर खरंच तुम्ही सर्व परिवार आपल्या मुलांना घेऊन तुम्ही नक्कीच या आणि इथे टाईम स्पेंड करा. तर खूप सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स आहेत आणि लहान मुलांना खरंच छान वाटेल. तर हे सगळं काही मी तुम्हाला शेअर केलं आहे. आणि कल्याण डोंबिवलीला हे फेस्टिवल आहे ते 40 दिवस आहे. तर तुम्ही जाऊन तिथे एन्जॉय करू शकता. त्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर केला आहे. तर तुम्ही नक्की तुमच्या परिवारासोबत जावा आणि एन्जॉय करा. तर चला, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.